नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली असून शहरातील प्रभाग क्रमांक 16 मधील तृतीयपंथी बांधव असलेल्या पार्वती जोगी यांच्या उमेदवारीची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगली होती. माजी उपमहापौर असलेल्या कल्याणी अंपळकर यांच्या विरोधात उभे असलेल्या पार्वती जोगी या शिवसेना शिंदे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. पार्वती जोगी यांच्यासह तृतीयपंथी बांधवांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. जय श्री महाकाल. सगळ्यात पहिले तर आम्हाला खूप आनंद आहे की आमचा तृतीयपंथी समाज आज मतदानाकरता उभा आहे आणि मतदानही आम्ही चांगल्या प्रकारे बजावलेलं आहे. इथून पुढं विकासाची धुरा घेऊन आम्हाला पुढं चालायचं आहे. जी जनता तृतीयपंथींवर विश्वास ठेवणार आहे त्यांचं कायम आम्ही विश्वासघात करणार नाही आणि जनतेच्या प्रत्येक कामात सुखादुःखात आम्ही उभं राहणार आहे. काय विजयाचा विश्वास कसा वाटतो? बघा, जो मला धुळे शहरातून कौल मिळाला आहे त्याच्यावर तर मला 100% गॅरंटी आहे की विजय आम्हाला पूर्ण पॅनलला मिळणार आहे. निवडून आल्यानंतर काय नेमकं आपलं विजन असणार? निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिले महिला सुरक्षा, बेरोजगारी, त्याच्यानंतर गुंडागर्दी संपवण्याचं काम, त्याच्यानंतर मूलभूत ज्या भागात माझ्या गरजा आहे माझ्या नागरिकांचा, पाणी असू द्या, गटारे असू द्या, रस्ते असू द्या, गार्डन असू द्या. बघा, एवढे लोकप्रतिनिधी निवडून आलेत पण आमच्या भाग सुशिक्षित आणि चांगल्या याच्यात 16 क्रमांक हे, पण आजही इथं विकासाच्या नावावर फक्त बोमाबोम आहे. चांगले गार्डन नाही आहे, चांगले चालायला फुटपाथ नाही आहे, चांगल्या प्रकारे नाना नानी पार्क नाही आहे, लहान पोरांना खेळायला सुद्धा गार्डन इथं नाही आहे. काय सांगाल? गेल्या काही दिवसांपासून आपल्या विरोधी पक्षाकडनं मोठ्या प्रमाणात उमेदवारांना असेल मतदारांना हे धमकवण्याचे प्रकार सुरू आहे. काल देखील उमेदवाराच्या घरावर दगडफेक झाली होती. काय कसं बघायचं? बघा, हे सगळं सत्तेचा दुरुपयोग आहे. आज जर सत्याचं असलं, आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब खूप चांगले आहेत, त्याच्यानंतर देवेंद्रजी बी चांगले, पण जे लोकल सत्ताधारी आहे हे सगळे गुंडागर्दी आहे. त्यांनी पाहिलं तुम्ही आपल्या धुळे शहरात तिकीटही कोणाला मिळालेले, सगळे कॉन्ट्रॅक्टदार, गुंडे, मवाली यांना तिकीट देण्यात आलंय. उद्या हे जाऊन फक्त खंडणी वसूल करतील, लोकांच्या जागा बळकावतील, एवढं त्यांचं काम आहे. काय नागरिकांना आवाहन करत? माझं नागरिकांना एकच आव्हान आहे की आपण सुजाण आहात, समजदार आहात, आपण निर्भीडपणे मतदान करा, चांगला लोकप्रतिनिधी निवडून आणा, 2 पैशाच्या लोभाला जाऊ नका. आज जर आपण ऐकल्या गेलो तर आयुष्यभर आपल्याला गुलामीचं जीवन जगायचं आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.